संभाजीनगरमधील हे दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतायत। महाराष्ट्राच्या विकासाच्या ज्या संकल्पना आहेत आणि आतापर्यंत विकासासाठी काय काय केलं या संदर्भातली माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये महापौर रितू तावडे या ध्वजारोहण करतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। महापौर रितू तावडे यांच्या हस्ते आता ध्वजारोहण हे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये केलं जात आहे। संपूर्ण देशभरामध्ये हा देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय। 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात देशभरात साजरा केला जातोय। प्रत्येक ठिकाणी अनेक उपक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। देशभक्तीपर उपक्रम आज राबवले ध्वजारोहण करतायत। संपूर्ण देशभरामध्ये हा उत्साह देशभक्तीचा आज पाहायला मिळतोय। अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन देखील या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये महापौर रितू तावडेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। यंदाच्या या स्वातंत्र्य दिनामध्ये युवा शक्ती फॉर विकसित भारत 2047 ही थीम वापरण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये युवा शक्ती आणि विकसित भारत 2047 याच संकल्पनेवर भर दिलेला आहे। तर 80 वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्याची पूर्ण होत आहेत। 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय। यासोबतच वंदे मातरमच्या वारशाची 150 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून वंदे मातरमला देखील या स्वातंत्र्य दिनामध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे, अधिकच महत्त्व देण्यात आलेलं आहे। तुर्तास पुढची बातमी आपण पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागपुरातील महेश येथील डॉक्टर हेडगेवार